आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड्डी, तू फ्रेश हो, मी तुझ्यासाठी चहा ठेवते. नाही नको मला. गुड्डे, ही वेळ आहे का ग घरी यायची? एवढा का उशीर झाला ग? आई प्लीज आल्या आल्या कटकट करू नकोस ना, शांत बस. बाई तुझ्या काळजीपोटी विचारते मी. कटकट वाटते तुला? हा अगं रोज असा उशीर होत गेला आणि काही झालं बरं बाई. तुझ्या लाडक्या वहिनीला कोण बोलणार नाही बाई. आईचं पोरीकडे लक्ष नाही असं म्हणून मला बोलला होती. आई आई बास ग, बास झाली तुझी बडबड, बास झाली. माझी आई आहे म्हणतेस ना. आज काय माहितीये तुला? काय? आई माझा बर्थडे आज. आणि तुलाच काय, या घरात कुणालाच माहित नाहीये की आज माझा बर्थडे आहे म्हणून. माझ्या आयुष्यात काहीतरी आनंदी घडावं, काहीतरी 4 आनंदाचे क्षण यावेत असं कुणालाच वाटत नाही या घरात. तुमच्या सगळ्यांपेक्षा ना तो स्वप्नील परवडला. तो बाहेरचा माणूस आहे, परका आहे, पण त्याच्या लक्षात होतं की आज माझा बर्थडे आहे म्हणून. आणि तू आई म्हणते स्वतःला. हा काय, तुला ना मुलीची काळजी ना मुलीवर प्रेम उरलंय. तुला फक्त खोटा आणि काडीची लायकी नसलेला तुझा अहंकार कुरवाळण्यात आनंद वाटतो. तेव्हा तुझ्या असण्या आणि नसण्याने मला काही फरक पडत नाही. जात ए अगं ए सरप्राईज. हॅपी बर्थडे. अगं गुड्डी, तुझा बर्थडे लक्षात होता, पण तुला हे असं सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तुला सकाळी विश नाही केलं. आय एम सो सॉरी वहिनी. मी रागात होते, मी रागात बोलले मगाशी. कधी कधी येते जुनी गुड्डी बाहेर आणि विष मोकून मोकळी होते. आय एम रिअली सॉरी. ठीक आहे. अगं बाई गुड्डे, बाई अगं गुड्डे, मला हे सगळं माहिती होतं म्हणून मुद्दाम रागवली मी तुझ्यावर. आई बघ, तू किती लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी तुझा खोटेपणा नाही लपणार ग. नाही, तुला किती काळजी आहे दाखवतीयस, तू तुझं किती प्रेम आहे दाखवतीयस, पण माझा नाही विश्वास बसणार तुझ्यावर. बरोबर आहे बाई. माझ्यावर कसा तुझा विश्वास असेल? तुझा विश्वास तुझ्या लाडक्या वहिनीवरती ना. जाऊ दे बाई, आता माझ्यावर विश्वासच नाही तुझा. इथं थांबून करू काय मग मी? जाते देवळात डाळ कुटायला. जा. जा मग जातेच आहे. थँक्यू बाई, थँक्यू. थँक्यू काय म्हणते तू? चल चल पटकन केक कापून घे, नाहीतर ती जुनी गुड्डी बाहेर आली ना केक फेकून मारायची. अगं चल 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 पटकन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर गुड्डी, हॅपी बर्थडे टू यू. ये हा मुक्ता बोल. अरे बिझी होतास का? नाही ग, तू सांग जेवलीस? हो जेवण वगैरे झालं. आणि जेवणानंतरच्या गोळ्या घेतल्यास? हो घेतली औषधं. आता झोपतच होते, म्हटलं त्याआधी तुला फोन करू.
कारण मग तू फोन केला असतास तेव्हा मी झोपले असते. बरं ठेवते आता फोन. गुड नाईट. बरं मुक्ता ऐक ना, थोडं बोलायचं होतं. हा बोल ना. नाही, बरेच दिवस विचार करत होतो तुला विचारेन पण राहून जात होतं. हा विचार. जे तुला काही खावंसं वाटत असेल तर मला सांगा. म्हणजे मला कळलं नाही तुला काय म्हणायचंय. ते तुमचं असतं ना प्रेग्नन्सी मध्ये, मला हे खायचंय मला ते खायचंय, तसं काही असेल तर मला सांग. अरे त्याला डोहाळे म्हणतात. तेच ते डोहाळे. आता तुझा होणारा नवरा म्हणून तुझे डोहाळे पुरवायला आवडतील मला. हो का. बरं मग मला शिंदोदे खायचे. काय 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 खायचंय. शिंदोदे. शिंदोदे हे काय असतं. आहे एक पदार्थ, शोध ना तू म्हणजे सापडेल. नक्की इंडियन पदार्थच आहे ना. नाही तर फॉरेनचा पदार्थ सांगशील मला आणि विजा आणि पासपोर्ट घेऊन जगभर फिरावं लागेल शिंदोदे शोधत. अस्सल भारतीय पदार्थ आहे. हा काय. मला कसं नाही माहिती. पण ठीक आहे, भारतीय आहे ना, मग आणेन मी. बरं ते शिंदोदे मिळाले ना की मला फोन कर. ओके बाय. गुड नाईट. गुड नाईट. शिंदोदे. नेट वरती पण असा काही पदार्थ नाहीये. शिंदोदे ते शोधू आता. भाऊजी केक. थँक्यू. वहिनी तुला शिंदोदे नावाचा पदार्थ माहितीये का ग. शिंदोदे. हा भाऊजी कोणी विचारलं तुम्हाला हे. माझा एक मित्र आहे, तो बाहेरून आलाय इथे. तो म्हणत होता मला की त्याला शिंदोदे फार आवडतात, खायची इच्छा झाली आहे. अच्छा. मी पण म्हणालो त्याला, अरे माझी वहिनी सुगरण आहे एकदम, ती देईल बनवून आपल्याला. हो, तुला माहिती आहेत का कसे बनवायचे शिंदोदे. हो शिंदोदे ना अगदी सोपं. हा मग तू बनवशील काय आमच्या दोघांसाठी. हो अगदी उद्याच बनवून देते. हा बेस्ट आहे. शिंदोदे ना. हा 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 देते. नॉनव्हेज असतात की व्हेज असतात तेच विचारायचं विसरलो. तर बनवेल ती. वहिनी ड्रेस कसा दिसतोय. छान दिसतोय. थँक्यू. बरं माझं होत आलंय, मी निघते. हो. लोक मरतात उपाशी, टिकोजीराव खातात तुपाशी, अशी गते वै सगळी. आई अगं सरळ सरळ बोल ना, जे काय बोलायचं ते. उगाच म्हणी ऐकून डोकं पिकवू नकोस. आमचं काय सरळ सरळ बोल. हा तिथं खर्चायला आम्हाला 4 पैसे नाही. तू घे ड्रेस नवीन नवीन, चांगलंय बाई. ऐक ना, माझ्या मेहनतीचा पैसा आहे, मी कुठे खर्च करायचा कुठे नाही ते माझं मी ठरवेन. आणि मुळात हा ड्रेस मी विकत घेतलेला नाहीये. होय. हो. अगं बाई, म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये काय गणपतीच्या आधीच दिवाळी साजरी करतात आणि बोनस देतात का. मला तरी लावून घे ग गुड्डे, एक ब्लाउज पीस मिळेल ग मला. आई मला गिफ्ट आलाय हा ड्रेस. गिफ्ट. कोणी दिलाय. स्वप्नीलने दिलाय. स्वप्नीलने. हो. नाही तुला काही प्रॉब्लेम आहे. नाही बा असेल ना तरी मला नाही फरक पडत. येते. गुड्डे गुड.
बाहेर जाता तर नाश्ता करून जा. नाही मला नकोय आणि मी बाहेर जातोय, मला कामं आहेत. याला म्हणतात स्वाभिमान. तुझ्या नवीन चपलेला पाय सुद्धा लावला नाही पाहिजे. आणि हा स्वाभिमान आहे ना, मी दिलाय त्याला संस्कारात. हो, स्वतःच्या मुलाला स्वाभिमान शिकवता शिकवता स्वतःचा विसरलात मात्र. म्हणजे काय? नाही, मागे महाशिवरात्रीत बाबांना खोटी रीत सांगून त्यांच्याकडनं सोनं घेतलं, तेव्हा कुठे गेला तुमचा स्वाभिमान? वहिनी, वहिनी ते मी सांगितलं होतं ना मित्राला ते पदार्थ. हो हो हो, केलंय, आणते. हो. हे घ्या सांभार. हो भाऊजी, आता कुठे उघडताय? डायरेक्ट मित्राकडेच ते उघडा ना, ते सांडेल आता. बरं ठीक आहे, येऊ मी? हो येतो. बाय. क्या बात आहे, एकदम जबरी झालाय नाश्ता. काका जबरी कौतुकाचा शब्द ऐकून ना पदार्थ पण एखाद्या वेळेला घाबरेल. जबरी असं आहे का? मग शिकवा ना तुम्ही मला नव्याने मराठी शब्द. किती शिकवायची तुला? अरे काका, विसरूनच गेलो. एक मिनिट थांबा. चला काका, आता तुमची ती जुनी झालेली छत्री द्या फेकून. हे बघा, तुमच्यासाठी ब्रँड न्यू छत्री आणली, स्पेशल गिफ्ट द्या. अरे मला काय या गिफ्टची काय गरज होती? काय काय रे उगाच? अहो काका, सगळ्यांसाठी काय ना काय आणलं होतं. आता सगळ्यांसाठी घेतलं म्हणल्यावर तुमच्यासाठी नाही घेणार होय? गुड मॉर्निंग काका. अरे अरे आकाशराव, या 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 या. वृंदा, अगं आकाशरावांसाठी पण नाश्ता आण. बस बघ. नाही नाही नको, मला नाश्ता नको. उलट मीच तुमच्यासाठी ते हे शिंदोदे आणलेत. शिंदोदे? काय आणलंस तू? शिंदोदे. आकाशराव, शिंदोदे? बाबा, शिंदोदे. शिंदोदे, शिंदोदे. होय होय, बरोबर, शिंदोदे शिंदोदे. हा, तुम्ही खाल्ले नाही का कधी? छान असतात हा शिंदोदे एकदम. हा शिंदोदे? हो. असं आहे का? बघू बघू, दाखव कसं असतं शिंदोदे. हो दे ना, दे. शिंदोदे. इकडे इकडे मला बघू. शिंदोदे शिंदोदे. वृंदा घे.
काही घे ना. बेस्ट आहे, लय भारी चव आहे. बघू मला. वृंदा बघ खाऊन. छान आहेत रे शिंदोदे. काय अजून तुम्ही एवढं? नाही नाही नको बस आधी मला बघू दे. छान रे शिंदोदे. अरे एक नंबर आहे आकाश पोहे. मला हेच लय आवडले. आता याला काय सुट्टी देत नसतो मी. ए वृंदा ते पोहे कॅन्सल, मी आज हेच खातो. मोठा चमचा दे आणून दे. घ्या घ्या घ्या. संपवा संपवा तुम्ही. बस बस झालं. अरे बस झालं. तुम्ही तर एकदम ताव मारूनच खायला लागलात. अरे आमच्यासाठीच आणलंस ना. दे आम्ही संपवतो. दे. नाही ऍक्च्युली मी ते मुक्तासाठी आणले होते. अच्छा. त्याचं काय झालं काका, मुक्ता मला म्हणाली की तिला डोहाळे लागलेत, शिंदोदे खायचेत, म्हणून मी घेऊन आलो होतो. काय? अच्छा, मुक्ताला शिंदोद्याचे डोहाळे लागलेत काय? शिंदो काय ग, तुला डोहाळे लागले शिंदोद्याचे? हा, आम्हाला बोलली नाहीस तू? शिंदोद खरा शब्द शिंगोळे असा आहे. नाही नाही, मला मुक्ता म्हणाली तिला शिंदोदे हवेत. अहो ती म्हणणार शिंदोदेच म्हणणार. ती लहानपणापासून शिंदोदेच म्हणते. काय आमची ही आभा आणि मुक्ता दोघी सुद्धा बोबड्या होत्या लहानपणी. ही बाबा मला शिंदोदे खूप आवडतात, खूप आवडतात असं म्हणायची. मग आम्ही आपले लागलो तेव्हापासून चिडवायला तिला शिंदोदे. हसते काय? हे खा शिंगोळे. हा मस्त झाले. हा मस्त असणारच. कुणीतरी प्रेमाने कुणासाठी तरी आणले. तुम्ही बसा, चहा करून आणतो. बस ग शिंदोदे काय. काका एकच मिनिट. हॅलो हॅलो हॅलो, तुम्ही पण घ्या थोडे. हॅलो हॅलो हॅलो. विश्वास घोलप. तुम्ही विश्वास घोलप ना? हो मीच. आम्ही नार्कोटिक्स डिपार्टमेंट कडनं आलो. आमच्या साहेबांना तुमच्याशी बोलायचं. कोण साहेब? अर्जुन नारकर तुमचे हेड आहे. त्या तिथे गाडीमध्ये बसले. चल चल. विश्वास घोलप? हो मीच. चौकशी करायची. कसली चौकशी साहेब? समीर महाले, हा, त्याचा टेम्पो अंमली पदार्थाचा आम्ही पकडला, माहिती आहे ना? हो माहिती आहे साहेब. त्याबद्दल चौकशी करायची. माझा काय संबंध त्या सगळ्याशी? त्याचा बिझनेस बुडाला, तुझा वाढायला लागलाय, त्याला अडकवण्यात तुझा हात नाही ना? हो नाही साहेब, माझा या सगळ्यात काही एक हात नाहीये. हा म्हणजे समीर आणि मी नात्याने साडू असलो तरी आमच्यात तसा काहीच संबंध नाही. खरं सांगू राहिलो साहेब. त्याच्याशी संबंध नसेल तर सत्यशील, त्याच्याशी तुझे लागेबांधे आहेत, बरोबर ना? कधीपासून आहेत? नाही नाही साहेब, अहो सत्यशील काकांना तर मी फक्त नॉर्मल ओळखत होतो. आणि मी खरं सांगतो,
ते स्वतःहून माझ्याकडे ही ऑफर घेऊन आलते नवीन कामाची, म्हणून मी हे काम घेतलंय. मी त्यांनी सांगितलेलं काम करतो फक्त. मी जातो सकाळी वेळेवर आणि माल उचलून पोचवतो वेगवेगळ्या ठिकाणी, एवढंच करतो मी खरं सांगतो, माझा काही संबंध नाहीये साहेब. अच्छा, म्हणजे सत्यशीलने तुला फसवलं? फसवलंय म्हणजे मी तेच सांगू राहिलो ना, माझा या सगळ्याशी काहीच संबंध नाहीये. आमचं जे काय बोलणं झालंय ते अगदी 4-5 दिवस आधी झालंय. तुम्ही हवं तर माझा फोन चेक करा. गरज नाही, आणि गरज पडली तर आम्ही ते सुद्धा करू. सध्या तू जे सांगतोस ते खरं सांगतोस ना? साहेब, मी माझ्या पोरीची शपथ घेऊन सांगतो साहेब, माझा या सगळ्याशी काही एक संबंध नाही. ठीक आहे, सध्या विश्वास ठेवतोय तुझ्यावर. गरज पडली तर ऑफिसला बोलवून घेईन, तेव्हा वेळेवर हजर हो. जात चला. काय नाही ना, बोला होतो बाहेर, माझी बोलतो तसं एवढ्या वेळ. हे ते अहो काका, ते माझ्या एका मित्राचे मोठे भाऊ होते. हा, ते जरा नाही का असे साहेब लेवलचा माणूस येतो, त्यामुळे त्याच्याकडे स्वतःची गाडी आहे. काय झालं, माझा मित्र त्याच्या रूमवर त्यांना सापडलाच नाही, भेटलाच नाही, म्हणून मग ते त्याला शोधत शोधत विचारपूस करत इथं आलते. हा बरं, अरे तुला चहा केव्हाच आणून ठेवलाय, गार झाला. हो का? हा बर.